महाराणी येसूबाई संभाजी भोसले. लेखक ज्ञानेश मोरे. अभिवाचक अमित जोशी. प्रकाशक चेतक बुक्स पुणे. भाग 31. येसूराणी शरण येत नाहीत, रायगड स्वाधीन करीत नाहीत म्हणून त्या क्रूरकर्मा औरंगजेबाने झुल्फिकार खानाला रायगडाचा वेढा अधिक तंगदार करण्यास फर्माविले. वारुळाभोवती मुंग्यांचा घोळका असावा तशी रायगडाभोवती प्रचंड मोंगली फौज होती. झुल्फिकार खानाने जंजिऱ्यावरून हबशींनाही लढण्यासाठी बोलावून घेतले होते. त्याने नव्याने मोर्चे लावले होते. तरीही येसूराणीने हार न मानता रायगड किल्ला जवळपास 10 महिने लढविला होता, आणि तोही एकटीने स्वबळावर. तिची स्त्रीसेना देखील गनिमाच्या नरडीचा घोट घेण्यासाठी हाती शमशेर घेऊन सिद्ध झाली होती. युद्ध सुरूच होते. एक दिवस अचानक झुल्फिकार खान हा तळ सोडून रायगडावर पोचला होता. त्याची व मर्दानी रणझुंजार येसूराणीची लढत आता आमनेसामने होत होती. जंगबहादूर सलामत खानही निकराने झुंजत होता. आपल्या शमशेरीचा करिश्मा तळहाती शीर घेऊन डोक्याला कफन बांधून दाखवित होता. येसूराणी ही काही कच्च्या गुरूची चेली अर्थात शिष्या नव्हती. ती होती तलवार बहाद्दर पिलाजीराव शिर्क्यांची लेक, शंभूराजांची शूर मर्दानी महाराणी. डोळ्याची पापणी लवत नाही तोपर्यंत ती तलवारीचे असंख्य वार सपासपा करीत होती. नभात स्वतेजाने तळपणारी ती विद्युल्लताच होती. जवळपास 10 महिने ती एकटीच न थकता मोगली सेनेविरुद्ध लढत होती. झुल्फिकार खान तिचे शौर्य आणि धैर्य पाहून, तसेच तिची तलवार चालवितानाची चपळाई पाहून मनात थक्क झाला होता. त्याचा आवेश, पुरुषी अहंकार गळून पडला होता. या अल्लाह, ये येसूराणी तो मेरे गले में मुसीबत की हड्डी बन गई है, जो मेरे हलक में बार बार अटक रही है, पीछे हटने को तैयार ही नहीं. यह औरत है या कुदरत का करिश्मा, अल्लाह ही जानता है. आणि येसूराणीने मराठ्यांचे पाणी दाखविले. तलवारीचे असंख्य डाव ती सहज खेळली. झुल्फिकार खान खरोखरीच हैराण झाला होता. पुन्हा तिने अकस्मात तलवारीचा वार केला आणि त्याची पगडी अलगद हवेत उडविली. आता तर तो खरोखरीच हादरला होता, कारण पगडीवरचा घाव नरडीवरही बसू शकतो या आंतरिक भीतीने त्याचे छक्के छुटले होते. त्याने आपली जुल्फे घाईगर्दीतही सावरली. स्वतःलाही त्याने सावरले. हवेत उडालेली पगडी त्याने दोन्ही हातांनी वरचेवर झेलली होती. झुल्फिकार खान, तुझी पगडी नीट बांध. तोपर्यंत आम्ही तलवारीचा दुसरा डाव खेळणार नाही, कारण गाफील असताना भेकडासारखा वार करणे आम्हा मराठ्यांना शोभत नाही. आम्ही असा रडी डाव खेळतही नाही. तुमच्या त्या औरंगजेबाला मात्र हे चांगलेच जमते. तुम्ही आमच्या शंभूराजावर एका बेसावत क्षणी हल्ला केला होता. ही तुमची आदत आहे. चल, बांध ती पगडी आणि हो लढण्यासाठी पुन्हा तयार. पगडी बांधताना तो येसूराणीच्या धाडसाचे, शौर्याचे मोजमाप मनात करीत होता. ही राणी लढवय्यी आहे. ती सहजासहजी हार मानणार नाही की रायगडही आपल्या ताब्यात देणार नाही. तेव्हा मोगली नीती अर्थात छलकपट करूनच या वाघिणीला जेरबंद करावे लागेल. मनातल्या मनात त्याने तशी व्यूहरचना केली होती. येसूराणीने पुन्हा करिश्मा दाखवून तलवारीचा डाव खेळला. तलवारीचे टोक आता त्याच्या नरडीला लावले होते. तो हैराण झाला होता. येसूराणी त्याला म्हणाली, आता तुझी खैर नाही. ही शमशेर बघ. छत्रपती शिवाजीराजांनीच या शमशेरीने त्या हरामखोर एहसान फरामोश अफजल खानाला कंठस्नान घातले होते. आता तुला सुद्धा याच शमशेरीने कंठस्नान घालील. मौत तुम्हारा इंतजार कर रही है जुल्फिकार खान. तुझी मुंडी छाटून रायगडाच्या पायथ्याशी या मराठी मातीत गाडीन. तुझी कंबर बांधीन. खुदा को याद करो, अब अलविदा करने का, मातम मनाने का वक्त आया है. झुल्फिकार खान खरोखरीच हडबडला होता. भर दिवसा उजेडी त्याला तारे दिसू लागले होते. औरंगजेबाचा खौफ, डर मनात असल्याने त्याला लढणे भाग होते. त्याच्या मनाची पडझड झाली होती. तो डगमगला होता. युद्ध बरेच दिवस नव्हे तर अनेक महिन्यांपासून सुरूच होते. येसूराणीने मनातला राग आवरला. तिच्या मनात विवेकाचा, वास्तवाचा कवडसा प्रकाशून गेला होता.
वास्तवाचं भान ठेवून तिने नमते घेतले होते. औरंगजेबाचा प्रचंड फौजफाटा असल्याने स्वराज्याचा मुलूक हत्तीच्या पायी खुंदळला जाऊ नये, रयतेची दाणादाण होऊ नये, स्वराज्याची धूळधाण होऊ नये म्हणून ती जरा थबकली होती. तिने लढण्याचा विचार बदलला होता. क्यों बेगम, अब क्यों रुक गई? चलाओ अपनी शमशेर. हमें बेवकूफ ना बनाओ. अब 10 महिने आमच्याशी लढून किल्ल्यावरची सारी रसद संपली आहे. शमशेर सोडून भगोडे पळाले आहेत. मदतीला राजारामही नाहीत. तेव्हा बऱ्या बोलानं आता शमशेर खाली ठेवा आणि आपली हार कबूल करा. आमचे स्वाधीन स्वतःला करा. पातशहा आलमगिराची मनशा हीच आहे. आता सलामत खान भडकला होता. त्याने आपल्या शमशेरीचा करिश्मा दाखवायला सुरुवात केली होती. त्याच्या शमशेरीचा करिश्मा पाहून झुल्फिकार खानाचे ताबूत थंडे झाले होते. सलामत खान तलवार बहाद्दर जंग बहाद्दर होता. तो स्वराज्यासाठी, येसूराणीसाठी तळहाती शीर घेऊन डोक्याला कफन बांधून लढत होता, तर झुल्फिकार खान हा पातशाहीसाठी लढत होता. येसूराणीचा जीव धोक्यात आहे असे दिसताच सलामत खानाने राणीभोवती सुरक्षाकडे घट्ट केले होते. अंगावर वार झेलले होते. झुल्फिकार खानाला याची चीड आली. तो आग बबूला झाला होता. त्याने जोरकस वार केला आणि सलामत खान रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला होता. तो अल्लाहला प्यारा झाला होता. येसूराणीच्या हे तात्काळ लक्षात आले होते. तिने या वीराचा सन्मान अंतिम क्षणीसुद्धा केला होता. इस्लाम धर्मानुसार त्याचा आदरपूर्वक दफनविधी करा असे फरमाविले होते. अल्लाह तुम्हे जन्नत नसीब करे असं ती आकाशाकडे पाहून हात जोडून बोलली होती. तिने त्याच्यासाठी ईश्वराला प्रार्थना केली होती. एक हिंदू राणी आपल्या मुसलमान सैनिकाचा इतका सन्मान करते, इस्लाम धर्माचा आदर करते, हे पाहून तो नरमला होता, रहमदिल झाला होता. त्याची सोच समज बदलली होती. येसूराणीवर तलवारीने वार करायचा नाही असे त्याने मनोमन ठरविले होते. त्याचे मनी येसूराणीविषयी आदरभाव जागला होता. हा स्वराज्याच्या अस्तित्वासाठीचा लढा चैत्रातल्या रखरखीत उन्हात सुरू झाला होता, तर तो कार्तिकातल्या थंडीपर्यंत सुरूच होता. 10 महिने उलटून गेले होते. स्वराज्याचे हित व स्वराज्य शाबूत राहावे म्हणून येसूराणीने मोठ्या अक्कल हुशारीने, मुत्सद्देगिरीने झुल्फिकार खानाच्या स्वाधीन होण्याचा निर्णय मुद्दामहून घेतला होता. झुल्फिकार खानाने आपली पगडी काढून ती मोकळी केली. सावज पकडण्यासाठी दोरखंडाचा फास करावा तसा त्याने पगडीचा फास केला. पगडीचे कापड येसूराणीच्या चेहऱ्यावर पडल्याने चेहरा पूर्णतः झाकला गेला होता. तिला पुढचे काही दिसत नव्हते. तरीही ती आपली तलवार स्वअस्तित्वासाठी चालवीतच होती. पाठीमागे जाऊन त्याने पगडीचे कापड खेचले. तिच्या गळ्याभोवती फास आवळला होता. येसूराणी ही सुटकेसाठी मुद्दामहून खोटा खोटा प्रयत्न करीत होती. अखेरीस ती राजबंदी झाली होती. येसूराणीने एक बनाव केला होता. तिने झुल्फिकार खानास खोटे खोटे सांगितले की राजाराम आम्हास एकटे रायगडी सोडून रागाने निघून गेले आहेत. आमच्यात बेबनाव झाला आहे. त्यामुळे पुढची सारी जिम्मेदारी आता आमच्यावर आहे. बाळ शाहूराजे हे वयाने लहान असल्याने त्यांच्या वतीने राज्यकारभार करण्याचा अधिकार आम्हास दिला जावा अशी आमची गुजारिश आहे. पण या मागणीचा इन्कार केला गेला होता. शंभूराजांची येसूराणी ही राजबंदी झाली. ती आपल्या ताब्यात आहे असे जेव्हा मुघली सेनेला गडाखाली कळाले तेव्हा त्यांनी उच्छाद मांडला. दीन दीन असं म्हणून एकच जल्लोष केला होता. डोईचे फेटे त्यांनी हवेत उडविले होते. ताबोतापुढे नाचावेत तसे ते रायगडापुढे नाचत होते. अल्लाह मेहरबान हुआ, मराठों की रानी अब हमारे कब्जे में है, असं ते म्हणत होते. बेभान होऊन नाचत होते. मरहबा मरहबा असा जयघोष ध्वनी गडाखाली घुमत होता. आनंदाची नशा चढली होती. झिंग आली होती. मराठ्यांची राणी येसूराणी ही राजबंदी झाल्यावरही झुल्फिकार खान तसा कसदिल झालेला होता. येसूराणीची तेजस्विता, तिचा वकूब, भारदस्त व्यक्तिमत्व यामुळे तो मनातून गडबडला होता. तो 4 हात लांब राहूनच बोलत होता. मराठ्यांच्या मर्दुमकीची धास्ती मोगलांनी घेतली होती. कारण कार्तिकातले भर थंडीचे दिवस असूनही
झुल्फिकार खान घामाघूम झाला होता. मराठ्यांची राणी, स्वराज्याची स्वामिनी आपल्या ताब्यात असली तरी ती वाघीण आहे. तिची वाघनखे आपल्या नरडीपर्यंत केव्हा पोचतील, तिच्या पंज्याची घट्ट पकड केव्हा जबड्यापर्यंत येईल हे कळणार नाही. आपल्या रक्ताचा सडा रायगडावरती निश्चितच घालील असे त्याला वाटत होते. येसूराणीने आभाळ फाटलेल्या प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता. बादशहाकडून स्वतःच्या आणि शाहूराजांच्या संरक्षणाची हमी मिळवून सर्वनाश टाळला होता. झुल्फिकार खानाने अल्लाहला गवाह ठेवून प्राणाचे व अब्रूचे रक्षण करीन असे सांगितल्यावरच येसूराणीने रायगड त्याच्या ताब्यात दिला होता. याला बादशहा औरंगजेब व त्याची बेटी झिनतुन्निसा बेगम यांची रजामंदी होती. स्वराज्य शाबूत राहावे म्हणून 4 पावले मागे येऊन तिने समजूतदारपणा, मुत्सद्दीपणा दाखविला होता. स्वराज्याचा सर्वनाश, विध्वंस टाळला होता. प्रसंग बाका असल्याने त्याला धीराने, अक्कल हुशारीने सामोरे जावे लागेल असे तिने मनोमन ठरविले होते. तहानुसार मोगलांना 22 किल्ले द्यावे लागले असले तरी यातही तिचा मुत्सद्दीपणा, अक्कलहुशारी छत्रपती शिवाजीराजे यांच्यासारखीच दिसून आली. तिने एकेका गडाची 2-2 नावे वेगळी वेगळी सांगितली. 11 गड किल्ल्यांची संख्या 22 दाखवून मोगलांना बेवकूफ बनविले होते. येसूराणीच्या मनीचा गुप्त हेतू असा होता की स्वराज्यातील हे गड किल्ले ताब्यात घेता घेता बराच काळ लागेल. तोपर्यंत आपण राजबंदी नसू आणि स्वराज्यात परतलेले असू. औरंगजेबाचा कदाचित तो पावे तो इंतकाल देखील झाला असेल. महालातला हा बादशहा कबरीत विसावलेला असेल. त्यामुळे येसूराणी निश्चिंत होती. शिवछत्रपतींची स्नुषा आणि शंभूराजांची अर्धांगिनी राणी शोभावी अशीच दूरदर्शी, कर्तबगारती होती. येसूराणीचे मोगल छावणीतले दिवस सुरू झाले होते. तिच्यासोबत शाहूराजे देखील होते. राजबंदी असल्याने अनेक बंधने तिच्यावर मोगल छावणीत लादली गेली होती. मात्र तिचे खरे लक्ष स्वराज्याकडेच होते. स्वतःची व शाहूची चिंता ती विसरली होती. राजबंदी म्हणून उत्तरेत असतानाही गुप्तहेरामार्फत ती राजारामांशी गुप्तपणे संपर्क ठेवून होती. राज्यकारभाराविषयीच्या मौलिक सूचना ती त्यांना देत होती. ती सांकेतिक भाषेत लखोट्यातील मजकूर लिहित होती. त्यामुळे इतरांनी वाचल्यावरही नीट अर्थबोध होत नव्हता. औरंगजेबाची करडी नजर असतानाही येसूराणी हे धाडस करीत होती. राजारामाला राजचिन्हे वापरण्याची मुभा तिने दिली होती. मात्र राजारामाशी आपले सलोख्याचे संबंध राहिले नाहीत, दुरावा आला आहे अशी खोटी बतावणी ती वरचेवर मुद्दामहून करीत होती. औरंगजेबाची सहानुभूती येसूराणी मिळवीत होती. उत्तरेत राजबंदी असताना राजारामाला पुत्ररत्नाचा लाभ झाल्याचे जेव्हा समजले तेव्हा तिचे मन हर्षिले होते. राजबंदी असल्याचे दुःख ती काही वेळ विसरून गेली होती. तिने राजारामाला लखोटा पाठवून त्यातून आनंद व्यक्त केला होता. नवजात बाळाची व ताराव राणीची काळजी घ्यावी अशा मजकुरासह स्वराज्याची काळजी घ्यावी हे लिहिण्यासही ती विसरली नव्हती. स्वराज्याची राजचिन्हे नीट बाळगून स्वराज्य व्यवहार लौकिकाला साजेल असे गुप्तहेरामार्फत त्या राजारामास वरचेवर सुचवित होत्या. औरंगजेबाचे शंभूराजे यांचेशी जरी वैर असले तरी त्यांच्या राजपरिवाराला राजबंदी असल्यावरही सन्मानाची वागणूक दिली होती. त्यांची शाही बडदास्त राखली जात होती. येसूराणी ही महाप्रतापी, महापराक्रमी शंभूराजांची राणी आहे. शंभूराजे हे दुश्मन जरी होते तरी ते शूरवीर होते. शूरवीराच्या पत्नीचाही इस्तिकबाल व्हावा अशी औरंगजेबाची भूमिका त्याची बेटी शहजादी झिनतुन्निसा बेगममुळे होती. औरंगजेब व त्याची बेटी झिनतुन्निसा बेगम यांनी शंभूराजांच्या राजपरिवाराला सन्मानपूर्वक सांभाळण्याचा सक्त हुकूम दरबारी कारभाऱ्यांना केला होता. राजबंदी म्हणून तनखेही मंजूर केले होते. या तनख्यातूनच त्या आपला खर्च कसा तरी भागवित होत्या. बऱ्याचदा त्यांना बंदिवासात असताना आर्थिक टंचाई जाणवत असे. म्हणूनच येसूराणीने चिंचवडच्या महंत मोरया देव यांना जे पत्र धाडले होते त्यात त्यांनी आर्थिक टंचाई असल्याचा उल्लेख केला होता. त्या पत्रात त्या असं म्हणाल्या होत्या की आम्हास अहमदनगरास घेऊन आले. येथे आलियावर 5 मास झाले, परंतु खर्चाची बहुत टंचाई झाली. स्वतःच्या आर्थिक टंचाईबद्दल पत्रात उल्लेख करताना
येसूराणीने कधी उपमर्द करणारी भाषा वापरली नव्हती की वाङ्मयीन मर्यादा ओलांडल्या नव्हत्या. भाषेचा सौंदर्यसाज बिघडविला नव्हता. अहमदनगरच्या एका सावकाराने येसूराणीला बंदिवासात असताना पैसे देण्याचे नाकारले होते. तेव्हा या कटू अनुभवाचे वर्णन करताना त्यांनी पत्रात असे लिहिले होते: सावकाराला मराठी राज्यात आश्रय देऊन आम्हीच त्याला मोठे केले, मात्र त्याचे सहकार्य आम्हासी लाभले नाही. इंगळास वळंबे लागले, अर्थात वाळवीने मोठ्या काळ्या विंचवास भक्षिले. यावरून येसूराणीच्या सुसंस्कृत समंजस स्वभावाची आणि अक्षरवैभवाची प्रचिती येते. येसूराणीच्या चाणाक्ष, धूर्त, समंजस, गोड स्वभावामुळेच औरंगजेबाने बाळशाहूला राजा ही पदवी व 7,000 मनसब देऊन सन्मानित केले होते. त्याला राजा म्हणून मानाची वस्त्रे, रत्नजडित खंजीर, अश्व, हत्ती, ध्वज, नगारे आणि नौबतीचा मान देखील दिला होता. येसूराणी ही औरंगजेबाचे दरबारातही अत्यंत प्रभावी ठरली होती. शाहूराजांच्या सरंजामाची खास व्यवस्था तसेच त्यांच्या भावी शिक्षणासाठी हिंदू पाठकाची नेमणूकही तिने केली होती. इतकेच नव्हे तर शाहूराजांच्या 7,000 मनसबीचा कारभार स्वतंत्रपणे पाहण्याचा अधिकारसुद्धा येसूराणीने औरंगजेबाकडून मिळविला होता. त्यानेही या राणीची योग्यता ओळखली होती. येसूराणी जेव्हा 7,000 मनसबीचा कारभार स्वतंत्रपणे पाहू लागल्या तेव्हा मनसबीच्या कागदपत्रांवर येसूबाई वालिदाय शाहूराजा अर्थात शाहूराजांची आई येसूबाई असा फारशी शिक्का उमटविला जात असे. औरंगजेबाची बेटी बेगम झिनतुन्निसा हिने शाहूराजावर पुत्रवत प्रेम केले होते. हिरे माणकांचे असंख्य अलंकार त्याला सन्मान भेट म्हणून दिले होते. येसूराणीचे वागणे, बोलणे, समंजस, प्रेमळ स्वभाव यामुळे तिची झिनतुन्निसा बेगम हिचेशी मैत्री झाली होती. त्या दोघी सखी सहेलीसारख्या प्रेमाने वागत होत्या. उर्दू फारशी भाषेचाही अभ्यास येसूराणीने तिच्या मदतीने केला होता. कारण मोगल दरबारी भाषा समजणे, अवगत होणे हे येसूराणीला गरजेचे वाटले होते. गुणग्राहकता तिच्या अंगी होती. येसूराणीवर राजबंदी होण्याची विपदा नक्कीच तिची बदनसीबी आहे असं झिनतुन्निसा बेगमला वाटायचं. ती याला वक्त का सितम असं मानायची. त्यामुळे येसूराणीवर ती विशेष मेहरबान होती. तिची ख्याली खुशाली जाणून तिची काळजीही झिनतुन्निसा बेगम घेत होती. एकदा औरंगजेब झिनतुन्निसा बेगमला येसूराणीविषयी असं म्हणाला होता की जिच्या मंगलमय दर्शनाने पुनीत व्हावे अशी ती मराठ्यांची स्वाभिमानी, समंजस, कर्तबगार महाराणी आहे. ती माझ्या बंदिवासात आहे याचा मला अभिमान वाटतो. मी कधीही तिचा तेजोभंग, मानभंग होऊ देणार नाही. औरंगजेबाचे हे आदरार्थी उद्गार हे हरेक मराठी माणसाला निश्चितपणे सुखविणारे होते. औरंगजेबाने केवळ कोरडी ठाक, वरवरची सहानुभूती दाखवली नव्हती, तर शाहूराजांना अक्कलकोट, इंदापूर, बारामती आणि नेवासे अशा 5 परगण्यांची जहागिरी दिली होती. कोरड्या ठाक विहिरीला पाझर फुटावा असेच झाले होते. अर्थात याचे सारे श्रेय येसूराणीलाच होते. एकदा असे झाले की दरबारी मुलाजिम शहाबुद्दीन हा फेरफटका मारताना मुद्दामहून येसूराणीच्या महालाजवळ घुटमळायचा. शहाबुद्दीनचं हे वागणं तिच्या लक्षात आलं होतं. तिनं झिनतुन्निसा बेगमच्या लक्षात ही बाब आणून दिली होती. तेव्हा बेगमने खुद्द औरंगजेब आलमगिरासमोर बोलावून त्याला दरडाविले होते. औरंगजेबही संतापाने आग बबूल झाला व म्हणाला, नामकूल, बेहया, हमारी नजरों से दूर हो जाओ. हम तुम्हारी मनहूस शक्ल देखना नहीं चाहते. अपने तबाही को तुम क्यों दावत दे रहे हो? फौरन हटो हमारे सामने से. शहाबुद्दीन खाली मुंडी घालून हलक्या पावलांनी निघून गेला होता. तो पुन्हा तिकडे कधीही फिरकला नव्हता. झिनतुन्निसा बेगम आलमगीर शहेनशहाला, आपल्या अब्बूला रोखठोक आमनेसामने बोलली. तिने सवाल केला होता, अब्बूजान, शिवाजीराजे, शंभूराजे यांनी मोगलांच्या बहुबेटींना, बेगमांना कधी छेडलं नाही की त्यांची अब्रू लुटली नाही. मराठी फौजेनेही अशी गुस्ताखी कधी केल्याचे आठवत नाही. मग मोगल सल्तनीतच असे का व्हावे? अब्बूजान, आपणच शिवाजीराजे, शंभूराजे यांच्या सद्वर्तनाबद्दल मोठ्या आदराने म्हणाला होता
की मराठी मुलखात आम्ही जनानखान्यासह रानावनातून फिरलो, पण कुणीही मोगली स्त्रियांकडे वाकड्या गढूळ नजरेनं पाहिलं नाही, की त्यांच्या अब्रूशी कुणी खेळलं नाही. स्त्री मग ती परकी असली, गनिमा घरची असली, तरीही तिला इज्जत दिली जाते. स्त्रीचा आदर मराठी मिट्टी में किया जाता है, असंही आपण बोलला होता. हे नीट आठवा अब्बू. आमचीही अशी तमन्ना आहे की मोगल फौजेनं मराठी फौजेसारखं स्त्रियांची इज्जतीनं वागावं, त्यांची बेअब्रू करू नये. मराठी राजे सरदार यांचं न्यायोचित सद्वर्तन आणि आपल्या मोगली राजे सरदारांचा बर्ताव यातला फरकही जाणून घ्यावा. आम्ही आपल्यासोबत अहमदनगरातही होतो. मराठी मुलूक खूप जवळून पाहिलाय. मराठी मातीत स्त्रीच्या इज्जतीचा सौदा केला जात नाही. स्त्रीला दासी नव्हे तर देवी मानले जाते. स्वतःचे राज्य आणि मुलूक वाचविण्यासाठी शानोशौकत कायम राहावी म्हणून मोगलांकडे आया बहिणी सोपविणारी मराठी जमात नाही. ती स्वाभिमानी खुद्दार आहे, गद्दार नाही. मरा फिर भी ना हटा अशी मराठा जात आहे. तेव्हा अब्बूजान, या शहाबुद्दीनला इथून हटवा, दूर पाठवा. त्याची शक्ल देखना हमें पसंद नहीं. बेटी जिनतुन्निसा बेगम, आपकी सोच सही है. शहाबुद्दीन को हम फौरन हटा देते हैं, फिक्र ना करो. याच झेनतुन्निसा बेगममुळे येसूराणीचा सन्मान, मान मरातब राजपरिवाला साजेसाच राखला जात होता. ती येसूराणीची खरी सहेली बनली होती. झेनतुन्निसा बेगम हे औरंगजेबाची केवळ लाडली बेटी नव्हे, तर ती त्याची राजकीय सल्लागारही होती. तिच्याशी सल्लामसलत केल्याशिवाय औरंगजेब कोणताही निर्णय घेत नव्हता. ती मुत्सद्दी, चतुर, बुद्धिमान, हजरजबाबी आणि संभाषण चतुर अशी बेगम होती. मराठ्यांच्या गादीचा वारस शंभूपुत्र शाहूराजा याला जिवंत ठेवण्याचे, त्याला हिंदू धर्मातच ठेवण्याचे, त्याला न बाटविण्याचे महत्कार्य झिनतुन्निसा बेगममुळेच शक्य झाले होते. येसूराणीलाही या बेगमविषयी सहानुभूती, प्रेम आणि आत्मीयता होती. येसूराणी ही झिनतुन्निसा बेगमच्या सहवासात मनखुशी असायची. शिवाजीराजे, शंभूराजे यांच्या सद्वर्तनाचा, नेक बर्तावाचा झिनतुन्निसा बेगमवर खूप मोठा प्रभाव होता. आम्ही सादर करत असलेली ऑडिओ बुक्स जर तुम्हाला आवडत असतील आणि अशाच वेगवेगळ्या विषयावरच्या नवनवीन ऑडिओ बुक्सचा आनंद घ्यायचा असेल आणि तोही पूर्णतः मोफत, तर आमचे चेतक बुक्सचे यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेअर करा.